देशपांडे सर, एक मोठी अपडेट तुम्हाला सगळ्यांना देतो. बीडमधनं येते. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादीने आतापर्यंत 6 जागा जिंकल्या. 33 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलेला. अजूनही भाजपने अकाउंट ओपन केलेलं नाहीये. चित्रा वाघ आणि माधव भंडारे दोघेही आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला चित्रा वाघांकडे जाऊया. चित्रा वाघ, अपेक्षित होतं? हो, निश्चितपणे अपेक्षित होतं हे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी परळीचा जो विकास केलेला आहे, जी नगरपालिकेत कामं केलेली आहेत आणि विशेषतः म्हणजे स्थानिक प्रश्नांवरतीच या जे मुद्दे आहेत ते लढवले जातात. मी स्वतः तिथं परळीला जाऊन आले. त्यावेळेला सगळेच मोठे मोठे मंत्री आणि खासदार सगळ्यांनी तिथे तळ ठोकून तिथे बसलेले आहेत. ज्या पद्धतीने मतांचा जोगवा मागितला जातं म्हणजे फार माझ्यासाठी पण धक्कादायक ते होतं की अगदी घरातल्या लहान मुलांना घेऊन रडून तिथे सगळ्यांना सांगणं आणि असा सगळा प्रकार मी तिथं पाहिला. परंतु निश्चितपणे तिथे प्रगती ज्या पद्धतीने झाली आहे, धनंजय मुंडेंनी तिथे केली आहे, त्याच्यामुळे परळीमध्ये तर आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे आमचा विजय तिथे होईल. ठीक आहे, माधव भंडारींना विचारूया. माधव भंडारी, सध्याचं चित्र बघता भाजपचं असं का होतंय असं वाटतं आपल्याला? नाही, अजून तरी हा फक्त 6 जागांचाच निकाल आहे. जेव्हा किमान निम्म्यापेक्षा जास्त जागांचे निकाल येतील तेव्हा आपण काहीतरी निष्कर्षावरती येऊ शकू. ठीक आहे, माधव भंडारींनी सध्या सेम बोला. मगाशी आपल्या तिकडच्या रिपोर्टरने ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट दिला त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी स्पष्टपणे की परळी शहर जे आहे ते गोपीनाथ मुंडे यांचं राष्ट्रीय राजकारणात असेल, राज्याच्या राजकारणात असेल, मोठं स्थान राहिलं असलं तरी परळी शहराचा कौल अनेकदा बदलत गेलेला आहे. आणि आता विशेषतः जे गोपीनाथ मुंडे यांचे एक अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ओळखले जायचे ते माजी नगराध्यक्ष, मला वाटतं सामत की काय त्यांचं नाव आहे, तर ते सुद्धा मला वाटतं धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहेत. तर त्याचेही परिणाम मला वाटतं साधारणतः तिकडच्या निकालावरनं दिसत आहेत आता तरी. माधव भंडारी म्हणाले तसे सुरुवातीचा कौल आहे, अजून पूर्ण निकाल यायचे, परंतु तिथे राष्ट्रवादीचं पारडं जड आहे हे मात्र प्रचारात निश्चितपणे जाणवत होतं. ठीक आहे, विजय चोरमारे सरांकडे जाऊया. पण त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा चित्राताईंकडे जाऊया. चित्राताई, माधव भंडारीने सध्या सावध भूमिका घेतलेली दिसते. तुम्हाला 33 पैकी कितीचा कॉन्फिडन्स वाटतोय? नाही, आम्ही तिथे जे सांगितलंय की आम्ही भावनेवरती तिथं राजकारण नाही, तर प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या पद्धतीनं तिथं प्रचार चाललेला आहे विरोधकांचा, तर त्यावेळेस सगळ्या ठिकाणी भावनेवरती राजकारण चालत नाही. लोकांना ही प्रगती हवी आहे आणि प्रगतीची जर कास धरायची असेल, प्रगती करायची असेल परळीची, तर निश्चितपणे धनंजय मुंडेंना साथ दिली पाहिजे. अशा प्रकारचं एक जनमत मी स्वतः तिथे सभेला गेली असताना मला स्वतःला जाणवलंय. सुरुवात तर फार चांगली झाली आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं ओव्हर कॉन्फिडन्सगिरी आमच्यात नाही, अति आत्मविश्वासाने मी सांगत नाही, परंतु मला खात्री आहे की बऱ्यापैकी यश म्हणजे परळीची नगरपालिका जी आहे ती राखण्यात आम्हाला यश मिळेल असा मला विश्वास अजूनही वाटतोय. ठीक आहे, आपण विजय चोरमारेंकडे जाऊया. विजय चोरमारे जी, आपण राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन्ही प्रतिनिधींचं या संदर्भातलं मत बघितलं. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी तिकडे घडलेल्या होत्या त्या बॅकग्राऊंडला आत्ताचा हा निकालाची सुरुवात तुम्ही कसं बघताय? खरं तर मला माधव भंडारी म्हणतात ते जास्त योग्य वाटतं की आपल्याला अजून निकाल वाट बघावी लागेल. 33 मधल्या फक्त 6 जागा आहेत. जर तिथं 15 पर्यंत काही आकडा असता तर आपल्याला म्हणता आलं असतं की आघाडी घेतली, पण एवढ्या छोट्या संख्येवरून निष्कर्ष काढणं एवढ्यात योग्य नाही, कारण बाकीचे ट्रेंड सुद्धा आपल्या हातात नाहीत अजून. तिथले ते ट्रेंड्स असते तरी सुद्धा काही अंदाज बांधता आला असतं, पण केवढ्या 6 जागावरून आपल्याला नाही अंदाज बांधता येणार तिथला. ठीक आहे, यदू जोशी सरांकडे जाऊया. यदू जोशी सर, आत्ताचा जो कल आपल्या समोर येतोय त्यानुसार भाजप 3, शिवसेना 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 4 आणि स्थानिक आघाडी 1 असं ओव्हरऑल चित्र आहे. आणि परळीचं जर परळी सेंट्रिक आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने भगवानगड आणि ते सगळं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इमोशनल फॅक्टर त्याच्यामधला, पण त्या बॅकग्राऊंडला आत्ता जो निकाल समोर येतोय तुम्ही कसं बघताय? सध्याच्या परिस्थितीत तरी ॲडव्हान्टेज धनंजय मुंडे म्हणावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीने प्रचारामध्ये स्वतःला झुकून दिलं या ठिकाणी, आणि एकीकडे मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतरचं भावनिक राजकारण विरुद्ध धनंजय मुंडे अशी जी लढत झाली, त्या लढतीमध्ये धनंजय मुंडेंनी सध्या तरी पंकजाताईंवर मात केलेली दिसते आहे. हा जो निकाल आहे हा केवळ परळीपुरता मर्यादित नाही आहे, कारण हा बीड आणि मराठवाड्यातल्या एकंदरीतच एका मोठ्या समाजावर परिणाम करणारा देखील निकाल राहू शकतो. तसंच भाजपा अंतर्गत पंकजा मुंडे यांचं स्थान हे त्यांचे पक्षांतर्गत असलेले विरोधक त्यांना घेरण्याची एक नामी संधी देखील मिळेल जर समजा परळीमध्ये त्यांचा पराभव झाला तर. त्यामुळे केवळ परळीच्या नाही तर राज्याच्या संदर्भात देखील परळीचं महत्त्व फार अधिक आहे आणि त्यामुळे या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे.
आणि हे जे माझ्या दृष्टीनं तर परळीचा निकाल हा पंकजा मुंडे यांच्यासाठी एक दिव्य आहे, तर ते कसा पार करतात हे महत्वाचं आहे. खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आपण देशपांडे सरांकडे जाणारच आहोत. देशपांडे सर, जसं यदू जोशी म्हणतात की सध्या तरी ॲडव्हान्टेज धनंजय मुंडे अशी स्थिती आहे, इथून पुढे आणखी काही जागा देखील बाकी आहेत, मात्र आत्ताच्या घडीला कुठेतरी राष्ट्रवादीचा अपर हँड आपल्याला दिसतोय. नाही, निश्चितच आहे. मगाशी मी म्हणाल त्यामुळे प्रचारामध्ये एक साधारणतः चित्र दिसत होतं, त्याप्रमाणे ही नगर परिषद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते असं चित्र होतं. बरं. आताच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये 6 जरी जागांचे निकाल आले असले तरी भाजपाला एकही नाही, हाही महत्वाचा घटक आहे. आणि मला वाटतं की हा एकूण एक नूर दाखवतो त्या मतदानाचं कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे. परंतु त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी जे मतदान झालेलं असेल ते मतदान कसं झालंय, कारण हे वेगवेगळे कौल असू शकतात, तर तेही मतदान म्हणजे दोन्ही विचार करताना दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मला वाटतं की राज्याच्या निवडणुकीवर लगेच राज्यावर परिणाम होणार नाही, कारण अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला नगराध्यक्ष पडलेला आहे. त्याच्यामुळे काही राजकारण लगेच बदलेल किंवा त्याच्यामुळे समीकरण बदलेल असं काही मला वाटत नाही.